नमस्कार मित्रांनो, माझं नाव मयूर दाभोलकर आणि मी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज आहे संकष्टीत आम्ही चाललो गणपती बाप्पाच्या मंदिरात. तो एकदम असा समुद्राच्या मध्यभागी आहे. तुम्हाला दाखवतो चला. हा मंदिर आहे ना, तो फक्त संकष्टीला चालू असतंय. म्हणजे संकष्टीला यांची होळीची सेवा असते ती फ्री असते, एकदम फ्री ऑफ कॉस्ट, काहीच पैसे घेत नाही. ही मोरावे गावची बॅक साईड आहे. इकडनं रस्ता जात आहे आणि एक अजून एक रस्ता आहे जिओ इन्स्टिट्यूट पासून, तिकडनं पण तुम्ही येऊ शकता. ब्रिजचं काम चालू आहे इकडं अटल सेतूपासून ते आपले एअरपोर्टपर्यंत रस्ता. त्याच्याकडून आल्यावर राईट मारायचा. आता गर्दी आहे वाटतं आज. हो, गाड्या पार्किंगला पण तुम्हाला इथं व्यवस्था आहे, टेन्शन नाही घ्यायचं काय. पार्किंगला गाडी लावू शकता तुम्ही इथं आरामाने. बघा आज लाईन लागली वाटतं. हो, बाहेरपर्यंत लाईन आहे आज. आज भरपूर गर्दी आहे. दुपार झालंय 12 वाजून जवळ तरी पण गर्दी आहे. आता ही बोट जाईल मोठीवाली, परत ती पॅसेंजरला सोडील ना, परत येईल रिटर्न. 10:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत असते. डोका टापला 5 मिनिटं पण उभा नाही राहिलो, डोका तापला आहे, गरम झालाय डायरेक्ट. ही छोटी बोट गेली होती, ती आली परत. ही बोट चालली परत भरून, ती एक गेली. कंटिन्यू बोट चालू होती. सेवा फ्री आहे इथं, पैसे काही घेत नाही तुमच्याकडून, फक्त संकष्टीला. बाकी दिवस जर आलो तुम्ही तर तुम्ही दौंडी घेऊन जा. तुम्ही नाही गेलेली बोट परत आली. ही पब्लिक बघा तुम्ही, अजून लागलेली लाईन तिकडं. भरपूर लाईन आहे आज बाई, पक्की पब्लिक आलाय. अर्ध्या रस्त्यात दुसरी पोरी आली बारकी. तिथे कसं माहिती आहे, तिथे जास्त थांबतात काही लोक. काय चाललो, चाललास काय चाललो एवढीन चाललो. बाबू बोट चालवतय. ये छोटी बोटी नाही ना, डोका व्हायब्रेट होत आहे. टाकला व्हायब्रेट होत आहे. तो बघा मंदिर, ते बारके बाराला जाटका करतात मस्ती करत. ये येणार आहे कॉलनी, ती महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका. तिकडं अटल सेतू आहे. किती वेळा आला असतो? दुसरी वेळ माझी 4थी 5वी फेरी आहे. लक्षण पण डेरा आहे. फक्त लास्टच्या संकष्टीला मी आलो नव्हतो, काही कारण असतं. पण आता मी आलोय परत. आमचा पियू राहिला घरीच, कारणात येऊन राहतात घरी. संकष्टी मंगळवारी आलाय ना, त्याच्यामुळं गर्दी आज भरपूर आहे. एक तर सॅटर्डे संडेला पण संकष्टी आली ना का पक्की गर्दी असते. मंगळवारी आहे अंगारकीला, बाबा जाम गर्दी असते. हे बघा तिथं पण मंदिराजवळ पण बघा पक्की गर्दी आहे.
ती बोट गेली भरून. आम्ही आलो या छोट्या बोटमध्ये आणि दर्शनाला रांग बघा तुम्ही किती आहे. पण काही टेन्शन नाही होता, सगळ्यांना बरोबर दर्शन भेटतं. बिंदास सेवाचा इथं यो तसा हू करतय ज्ञानराज. शिप्पी आयलंड वालो ना मी मालवणच्या शिप्पी आयलंडवर. हे बघा तसाच आहे एकदम. बाबू म्हणा दे पेपर. नाही दे बाई नको बोलत. तुझे तू घे ना का बोलत. बघा आता फर्स्ट टाइम असा बघितला आहे सुकला एकदम. हां 4 वेळा आलो आहे. असं कधी बघायला नाही भेटला म्हणा. दर्शनाला गर्दी आहे म्हणून मी नंतर जाऊ दर्शनाला. नरस फोटो पोज मारले लगेच त्याने. जे काढतायचे फोटो जे पोज दे पोज दे पोज दे. लई भारी. बोल ना आता सांग बघ पटकन बघ तो कसा टाकीत तो सांग. बोल लवकर बोल लवकर बोल ना. संकष्टीला लावणार तर गर्दी असेल म्हणजे ॲक्च्युली संकष्टीलाच ओपन असते मंदिर. बाकी टाइम तुमची तुम्ही दौंडी घेऊन या. आई हो बाबा त्यांची प्रायव्हेट बोट घेऊन आली. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ते वरीन खावाला देताना वाटतं त्यांना त्याच्यामुळे तवरे पक्षी आल्यानंतर या. त्यांच्याच सोबत आले ते पक्षी पहिले नव्हते येत. क्रांती भेटत. हा करायचं आहे. शांती पाहिजे असेल ना तुम्हाला इथं ये आयलंड वर या तुम्ही. तुमची तुम्ही पर्सनल बॉडी घेऊन दौंडी घेऊन या इथं. संकष्टीच्या दिवशी ना काय येऊन तर गर्दी बघा कधी आहे. इथून लाईन लागलाय आता गोल फिरून ते साईडला लाईन चाललंय. काहीच आई बाबा पर्सनली वाट घेऊन आले त्याची. असा पाहिजे स्वतःची बोट घेऊन यावाचा. मला जेवढी माहिती आहे ना तेवढी तुम्हाला आता इन्फॉर्मेशन सांगते मी. ॲक्च्युली पहिला नाही तसा खडक होता. खडक म्हणजे दगडा तुम्ही मागाशी बघले ना तिथं मी उतारलेलो ते दगडांवरती यो सिमेंटचा बनवून त्याच्या नंतर यो असा मंदिर बनवला आहे मुरबादेव. म्हणजे विचार करा किती मेहनत लागली असेल याला. आणि इथं जे आता आपण बघितलं ना बोटवाला आहेत त्यांनीच केलाय ते 5-6 जण आहे मिळून हे मंदिर इथं उभा केलाय. आणि गावकऱ्याही त्यांना सपोर्ट केलाय पूर्ण. आता होड्या बघा किती आल्या. ओढी हो बघा पोचा. हे आली परत एक बोट भरून. काय झालं पाणी भरला हलू हलू नाही. पब्लिक बघा जावाला कधी रेडी राहिलंय. आम्हाला नाही जावाला भेटा वाटतं. बाबू चाललास का आलास आलास का. चालू डबल घरी. आता चाललो घरी. ती एक बोट आली नुसती पब्लिक येतं जातं पब्लिक. मागाशी इथं टाकरा दिसत होती आता दिसत नाही. भरलाय पूर्ण. शिप्पी आयलंडचा पुरला. शिप्प्या घेऊन जात असेल दानशी घेऊन जा.
काहीच चाललो आता आम्ही. आमचा कॅप्टन ज्ञानराज शेठ. हिला हटावं. डेंजर स्पीड आहे हिला, लय डेंजर स्पीड आहे. हे बघा पाणी बघा कसं कापतंय. आय डेंजर बोलतोय. आय फायर आहे डायरेक्ट. दीड वाजलं तरी पब्लिक बघा अजून किती आहे. कचऱ्यासारखी गर्दी आहे. आज पब्लिक येत आहे. बघा 1:30 वाजलं ना तरी लाईन बघा. म्हणून लवकर या, लवकर दर्शन भेटेल. हेच तुम्हाला जेवढा लवकर यायला भेटेल ना तेवढा लवकर या. 11 वाजल्यापासून चालू होत आहे, 3 वाजेपर्यंत असते. म्हणजे जसं पाणी भरतंय ना तसं चालू असतंय. पाणी सुकलं का नंतर बंद करतात. म्हणून लवकरच या तुम्ही. आणि नंतर ऊन लागतंय. आता पण पब्लिक होती ना भरपूर वाढत होती. म्हणजे मागासपासून आम्ही जेव्हा आलो होतो ना 12 वाजता त्याच्यापेक्षा आता पब्लिक जास्त झालंय, डबल पब्लिक झालंय ना बाई. तुला कसं वाटला सांग ना यार. अरे चला मग इथेच ब्लॉग आपला आता संपन्न कर इच्छितो मी. बाय बाय मंडळी.